तुळापूरचा आणि रेव पार्टीचा काही संबंध आहे का? छत्रपती संभाजी महाराजांच्या खर तर स्मृतीस्थळाच्या आसपास रेव पार्टी होते आणि तिथं शेकडो मुलं मुली पकडले जातात. मुळात त्या भागामध्ये हे असे प्रकार घडतायत आणि पोलीस अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करतं. कोणीतरी तक्रार दिल्यानंतर रेव पार्टीवर रेड पडते आणि तिथून मुलं मुली त्या ठिकाणी पकडले जातात. याच्यापेक्षा खरं तर तुळापूर, पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे अशी घटना होणंच मनाला न पटणार आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर स्वराज्याचे दुसरे छत्रपती उभे राहतात आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं शेवट झाला तो स्वराज्यासाठी संभाजीराजेंचा संघर्ष कुठलाही शिवप्रेमी विसरू शकत नाही. संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळावर गेल्यानंतर किंवा त्या भागात जरी गेलं तरी कुठलाही जिवंत विचाराचा प्रामाणिक शिवप्रेमी तुळापूरला गेल्यानंतर तिथं संभाजी महाराजांच्या त्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. तुळापूर असेल किंवा वडू बुद्रुक असेल, या दोन्ही ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंच्या स्मृतीस्थळाच्या त्या पाऊल खुणा आजही इतिहासाला खुणावताना दिसत आहेत. आणि तिथं रेव पार्टी होणं, नाचगाणं होणं, दारू, ड्रग्ज, इतर पार्ट्या तिथं करणं याच्यापेक्षा म्हणजे बेशर्मीची त्या आयोजकांपासून त्या सगळ्या सहभागी असणाऱ्या मुला मुलींना खरं तर लाज वाटली पाहिजे की आपण कुठे हे सगळं करतोय. तुळापूर असेल किंवा आसपासच्या गावचे सरपंच असतील, लोकप्रतिनिधी असतील, खरं तर आमदार खासदार असतील, यांनी अशा गोष्टी खरं म्हणजे जर पोलिसांना या गोष्टी निदर्शनास येत नसतील, सगळ्यांना सगळं माहितीये. सगळ्या हॉटेल्सवरून मी 2-3 दिवस थोडं गडबडीत होतो, परंतु मी माहिती घेतल्यानंतर कळलं ज्या ज्या हॉटेलवर सर्रास दारू विकली जाते तिथं उपलब्ध होते किंवा पिण्यास परवानगी आहे किंवा इतर जे रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहेत, सगळ्यांना पोलिसांकडून तुळापूर आणि परिसरातून जर हप्ते सुरू असतील आणि त्या जोरावर, कारण हॉटेलची संख्या एवढी वाढली आणि तिथं आता हॉटेल, रिसॉर्ट आणि या सगळ्याच्या मध्ये जे काही मोठ्या मोठ्या टोलेजंग इमारती होत आहेत आणि भव्य दिव्य तिथं सगळे ऐशो आराम त्या ठिकाणी केल्यानंतर असे प्रकार त्या ठिकाणी चालतात हे कुणाला माहीत होत नाही, असं होऊ शकत नाही. आणि माहिती असल्यानंतर सुद्धा अशा घटना तुळापूर सारख्या परिसरामध्ये घडणं खरं तर ही फार वाईट गोष्ट आहे. तरी सुद्धा पोलिसांनी जी काही पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली, खरं तर ती कौतुकास्पद जरी असली तरी असे प्रकार त्या भागात घडणं हे कदापिही सहन केलं जाणार नाही. काय करतात सगळे शिवप्रेमी, हा माझ्यासारख्या सामान्य शिवप्रेमीला प्रश्न पडला. कारण त्या भागामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारानं काम करणारी वेगळ्या वेगळ्या विचारधारेची संघटनेची खूप मंडळी, जे स्वतःला पुरोगामी, परिवर्तनवादी किंवा शिवप्रेमी म्हणून घेतात, या विचाराची सुद्धा लोक त्या भागात राहतात. आणि हिंदुत्ववादी किंवा प्रतिगामी म्हणून घेणारी सुद्धा लोक तिकडं तुम्हाला ढिगाणी सापडतात. ही सगळी काय करत होती? तुळापूरमध्ये रेव पार्टी होते, सगळा म्हणजे धांगड होतो आणि तिथले शिवप्रेमी गप्प बसतात, चकार शब्द काढत नाहीत किंवा विरोध होत नाही, किंवा इथून पुढे जर असं घडलं तर अशांवर कायदेशीर कडक कारवाई करून मुलं असतील किंवा मुली असतील यांना सुट्टी देऊ नये. गंभीरातले गंभीर हॉटेल चालक, मालक किंवा सगळे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. का कुणी अजून मागणी केली नाही? आणि हे जर दुर्दैव असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे पुणे जिल्ह्यात घडणं, तुळापूरमध्ये घडणं
किंवा त्या परिसरात घडणं, अलीकडे कोरेगाव भीमा आहे, पलीकडे तुळापूर आहे, शेजारी वडू बुद्रुक आहे, म्हणजे हे सगळे प्रेरणादायी स्मृतीस्थळ असताना सुद्धा जर असे प्रकार तिथं सर्रास होत असतील, आता ते कोणी त्याला परवानगी दिली, कोण आयोजक आहे, हौशे नवशे गवशे 2 दिवसात मी माहिती काढेलच. पण मी उशिरा का असेना, मला या विषयावर का बोलणं क्रमपात्र ठरलं, त्याचं कारण असं आहे की तिथले सगळे सो कॉल्ड शिवप्रेमी, मी दोन्ही बाजूचे सांगितले, नाही कोणी बोलले. साधं कलेक्टरला पत्र देणं अपेक्षित होतं, एसपींना भेटणं अपेक्षित होतं, परंतु कुणीही काही केलं नाही. पावित्र्य महत्वाचं आहे याची जाणीव मला सुद्धा आहे. कारण वर्षातून 2-4 वेळा आपण तिथं जाऊन नतमस्तक होतोच, वेगवेगळ्या कारणानं असेल किंवा संभाजी महाराजांच्या स्मृती दिना दिवशी, स्वराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं त्या रस्त्याने जरी प्रवास करत असताना आपोआप पाऊल तिकडे वळतात. मला माहिती आहे बरीच लोक त्या विचाराने इतकी ध्येयवेळेने कामं करतात, तरी सुद्धा अशा घटना घडतात. याच्या नंतर त्या घडल्या नाही पाहिजे, यासाठी काय झालं पाहिजे? जर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ असेल, तुळापूर असेल, वडू बुद्रुक असेल, अशा ठिकाणी अशा घटना घडण्यासाठी जे जे जबाबदार असतील, आता असतील किंवा भविष्यात असतील, या सगळ्यांची प्रामुख्यानं कान उघडणी केली पाहिजे. आणि माझा विश्वास आहे पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील किंवा त्या भागातले पोलीस अधिकारी असतील, यांनी या अगोदर काय केलं माहित नाही, परंतु इथून पुढे गंभीर अशा कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणी या गोष्टीवर प्रतिबंध घातले पाहिजेत. शिवप्रेमी येतो, भेटतो, तिथं नतमस्तक होतो, आणि त्याला जर अशा बातम्या ऐकायला मिळत असतील, काही क्षणिक सुखासाठी किंवा पैशासाठी जर अशा रेव पार्ट्या तिथं होत असतील, आणि हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय, कानाने ऐकतोय, आमच्या अंगातलं रक्त सळसळत नाही, आम्ही एवढे म्हणजे थंड रक्ताचे झालो का, की एवढं सगळं घडून सुद्धा सगळे चकार शब्द काढत नाहीत, मूग गिळून बसतात? याचा अर्थ तिथली चिरीमिरी कुणाला घर चालवण्यासाठी जर मिळत असेल तर हे दुर्दैव आहे. आणि याचा गंभीर पद्धतीनं खरं तर विचार आणि अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष झालं, पण इथून पुढे पुणे जिल्ह्यामध्ये खरं तर एवढे गड किल्ले आहेत, छत्रपतींचा वारसा आणि तो इतिहास जतन करणारी प्रमुख ठिकाणं आहेत, तिथं इथून पुढच्या काळात तरी तमाम शिवप्रेमींनी, तो कुठल्याही विचारधारेचा असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर, छत्रपती संभाजी महाराज की म्हणल्यानंतर सगळ्यांनी चांगल्या कामासाठी तरी एकत्र आलं पाहिजे. अन्यथा लक्षात घ्या, एक म्हण आहे आणि ती खरं तर ग्रामीण भागातल्या किंवा सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हातारी मेलेचं दुःख नसतं, काळ सोखावतो. हा काळ सोखावलाय, पैशासाठी लोक इमान विकतात, म्हणून अशा महत्वाच्या ठिकाणी सुद्धा असे घाणेरडे चाळे करतात. हे निषेधार्ह आहे. आणि शिवप्रेमी म्हणून, एक संभाजी ब्रिगेडचा मावळा म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टीचा, त्या रेव पार्टीचा मी जाहीर निषेध करतो. आपल्याला याच्यावर काहीतरी ठोस पाऊल उचलावं लागतील. शिवप्रेमींनो, शांत बसून चालणार नाही. बाकी एवढंच. जय शंभूराजे, जय शिवराय. तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ झोपलेल्या लोकांपर्यंत पाठवा. जागे असलेल्यांनी विचार करावा, आणि जे विचार करतात त्यांनी रस्त्यावर उतरून कागदोपत्री कायद्याद्वारे संघर्ष करावा, एवढीच अपेक्षा आहे. बाकी काय. जय शंभूराजे.